विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठुमाऊली कोपॉवर्ड बाय SBI आणि JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात मी रुशाली यादव सारंग आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओळी आजही प्रत्येक वारकऱ्याला नव्या ऊर्जेनं पुढे चालत राहण्याची प्रेरणा देतात। भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारी ही वारी लाखो भाविकांना एकत्र आणते। चला अनुभवूयात या भक्तिमय सोहळ्याचं अद्भुत रूप। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामधील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जाणारा नीरा स्नान सोहळा इंदापूर तालुक्यामधल्या सराटी इथे भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला। पहाटेपासूनच हजारो वारकरी आणि भाविकांनी नीरा नदीच्या तीरावर मोठी गर्दी केली होती। पालखीतील पवित्र पादुकांचं पारंपरिक विधीवत स्नान करण्यात आलं। वैदिक मंत्रोच्चार, टाळ मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठलच्या अखंड नामस्मरणामध्ये संपूर्ण परिसर भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला। पादुकांच्या दर्शनासाठी आणि या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं अकलूज इथे भक्तिमय वातावरणामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। अकलूज मध्ये शाळेच्या मैदानावर पालखी सोहळ्यामधील परंपरेनुसार तिसरा गोल रिंगण सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पडला। विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे पहिलं रिंगण ठरलं। रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। पालखी रिंगण स्थळी पोहोचताच ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या अखंड नामघोषानं परिसर दुमदुमून गेला। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आणि अभंगांच्या सुरावटीत वारकरी भक्तिभावानं तल्लीन झाले। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यामधील धर्मपुरी इथे दाखल होताच भाविकांनी उत्साहात स्वागत केलं। टाळ मृदंगाच्या गजरात आणि रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, तुकारामाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथावर आकर्षक पुष्पवृष्टी करण्यात आली। या भक्तिमय स्वागत सोहळ्यानं धर्मपुरी परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहानं दुमदुमून गेला। रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा माऊली, तुकारामाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। माळशिरस तालुक्यामधल्या पुरंदवडे इथे संत ज्ञानेश्वर माऊलींचं पहिलं गोल रिंगण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडलं। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानोबा तुकाराम आणि माऊलीच्या अखंड जयघोषानं रिंगण परिसर दुमदुमून गेला। मानाचे अश्व रिंगणामध्ये दाखल होताच भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात त्यांचं स्वागत केलं। रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्वांच्या टापांखालची पवित्र माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। टाळ मृदंग, फुगड्या, अभंग आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला।
वारीच्या या प्रवासामध्ये TV9 मराठीची LED व्हॅन वारकऱ्यांच्या उत्साहात भर घालत आहे। LED स्क्रीनवर पालखी सोहळ्याचं थेट कव्हरेज आणि वारीमधील अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी वारकरी आणि भाविक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। इतकंच नाही तर विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या वारकऱ्यांना TV9 मराठीकडून आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव सुद्धा केला जातोय। त्यामुळे वारीचा हा भक्तिमय प्रवास वारकऱ्यांसाठी आणखी आनंददायी ठरतोय। पंढरीनाथ भगवान की जय। वारीचा प्रवास आपण अनुभवतोय। अमरावती जिल्ह्यामधील तिवसा तालुक्यामधल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर जे माता रुक्मिणीचं माहेर आहे, तिथून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या रुक्मिणी मातेच्या मानाच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामधल्या माढा इथे भक्तिमय वातावरणामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। माढा शहरामध्ये पालखीचं आगमन होताच नगरपंचायतीच्या वतीनं विधिवत पूजन करण्यात आलं। यावेळेला रुक्मिणी माता की जय, ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या श्री संत मुक्ताई संस्थान कोथळी येथून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेल्या आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये आगमन झालं। धाराशिव जिल्ह्यामधल्या परंडा तालुक्यातून प्रवास करत पालखी पारशी तालुक्यामधल्या हद्दीमध्ये पालखीचं आगमन होताच ग्रामस्थ, वारकरी आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं। यावेळेला पालखीवर JCBच्या साह्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली। फुलांच्या वर्षावात पालखीचं स्वागत होताच संपूर्ण परिसर भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला। सोलापुरात मुक्कामी असताना संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्तानं हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि शहरातील 7 रस्ता परिसरातील उपलब्ध मंगल कार्यालयामध्ये सुमारे 40,000 वारकरी आणि भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। महाप्रसादासाठी तब्बल 5,000 किलो अन्नधान्याचा वापर केला जात असून त्यामध्ये 3,000 किलो तांदूळ तसंच डाळ, भाजी आणि इतर आवश्यक खाद्यपदार्थांचा समावेश होता। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम पूर्ण झालं असून आषाढी यात्रेमध्ये भाविकांना मंदिराचं बदललेलं रूप पाहायला मिळणार आहे। गाभारा, सोळखांबी, लाकडी सभामंडप तसंच बाजीराव पळसाळीमधील व्यंकटेश्वर मंदिराचं काम पूर्ण झालंय। मंदिराच्या अंतर्गत भागामध्ये आकर्षक आणि मंद प्रकाशामधली रोषणाई करण्यात आल्यानं सुमारे 700 वर्षांपूर्वीच्या मंदिराचं ऐतिहासिक वैभव अधिक खुलून दिसतंय। भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या सुमारे 73 कोटी रुपयांच्या निधीमधून हे जतन संवर्धन करण्यात आलं असून मंदिराचं नवं रूप पाहून भाविक समाधान व्यक्त करतात। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया। वारीच्या वाटेवरचा हा भक्तिमय प्रवास हा TV9 मराठीवर असाच सुरू राहणार आहे। तुर्तास आज थोडी विश्रांती घेऊयात। रामकृष्ण हरी।